ओम नमः शिवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदैवता श्री कलावती माता की जय. आई कलावती देवी बाय राधिका जोशी ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपण सर्वांचं स्वागत करते. आजचा आपला विषय तुम्हाला थंबनेलवरनं कळलाच असेल की जसं मी संकटातून मुक्त होण्यासाठी खात्रीलायक 2 उपाय हे अतिशय कळकळीने व्हिडिओ टाकला होता. तसाच त्याच कळकळीचा आजचा व्हिडिओ आहे असं म्हणायला हरकत नाही. पण लोकांचं दुःख मला बघवत नाही. नक्की आपलं कुठे चुकतंय मर्म हे लोकांना समजत नाही आणि ते न समजल्यामुळे काही वर्ष उपासना, सेवा, भजन करून सुद्धा पाहिजे त्या मानाने आपल्याला फळ मिळत नाही. म्हणून त्यामागचं सिंपल कारण काय आहे? काय सुधारलं की आपल्याला तात्काळ उपासनेचं, सेवेचं फळ मिळायला लागेल आणि आपला जन्म वाया जाणार नाही, ही आजच्या व्हिडिओ मागची कळकळ आहे. याचा अर्थ मला सगळं जमलेलं आहे असं नाही. माझा अभ्यास चालू आहे. अभ्यास करताना ज्या ज्या गोष्टींची क्लॅरिटी येते, त्या गोष्टी मी तुमच्यासमोर ठेवते. त्यावर फीडबॅक पण येतात, की ताई तुमचा व्हिडिओ ऐकून माझी चूक कुठे होत होती ते मला कळलं. मी परमपूज्य आईंपुढे माफी मागितली आणि आता नव्याने उपासना सुरू केली आहे, जेणेकरून परत त्या चुका न घडल्यामुळे माझं कल्याण होईल किंवा मला मला सुखाची प्राप्ती होईल, माझं दुःख टळेल, असे पण फीडबॅक माझे व्हिडिओ बघून येतात. त्याच्या आधी महत्त्वाची एक अनाउन्समेंट मला इथे करायची आहे. गुरुपौर्णिमा 10 जुलै 2025 ह्या दिवशी मी माझ्या पहिल्या पुस्तकाचं प्रकाशन करत आहे, उद्घाटन करत आहे. पुस्तक अशा स्वरूपाचं असणार आहे. बालोपासना मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी एक सुरक्षा कवच असं त्या पुस्तकाचं टायटल आहे. पुस्तक लिहिण्यामागचा हेतू असा आहे की बालोपासनेसारखा एक सोपा, विनाखर्चिक, अतिशय प्रभावी असा उपाय मुलांचं भवितव्य सुरक्षित करण्यासाठी, त्यांना चांगल्या मार्गावर राहण्यासाठी आपल्यासमोर परमपूज्य आईंनी ठेवलेला असताना सुद्धा लोकांचं सध्या तरुण आई-वडिलांचं त्याच्याकडे लक्ष जात नाहीये. ते लक्ष वेधून घेण्यासाठी तसंच ज्या लोकांना प्रचार करण्याची इच्छा आहे, पण नक्की काय सांगावं हे समजत नाही, अशा लोकांना पण अतिशय उपयुक्त असं अतिशय पॉकेट साईज खूप शॉर्टमध्ये मी पुस्तक आणते आहे. ते पुस्तक आपल्याला नंतर उपलब्ध होईल. ज्यांना ते पुस्तक हवं असेल त्यांनी मला WhatsApp मेसेज करायला हरकत नाही. माझा नंबर आहे 9881115150 9881115150. त्या पुस्तकामध्ये काय मेन्शन केलेलं आहे त्याचं थोडक्यात मी तुम्हाला स्वरूप सांगते. एक म्हणजे बालोपासनेची गरज काय आहे? परमपूज्य आईंनी बालोपासना निर्मिती मागचा त्यांचा हेतू काय आहे? बालोपासनेमुळे मुलांमध्ये काय बदल झाला? बालोपासनेमुळे होणारे फायदे, सध्याच्या जगात बाहेरचं वातावरण काय आहे? शाळांमधलं, कॉलेजेसमधलं आणि लहानपणापासून देवदेव करण्याची का गरज आहे? हे सगळे पॉइंट्स मी टू द पॉइंट म्हणजे अतिशय शॉर्टमध्ये मांडलेले आहेत, जेणेकरून पालकांना कमीत कमी वेळात जास्तीत जास्त पॉइंट्स क्लिअर होतील आणि ज्यांना सेवा करायची आहे ते पण ही पुस्तकं अतिशय कमी किंमत असल्यामुळे ते लोक ही पुस्तकं इतरांना सहज फुकट सुद्धा देऊ शकतील. अशा हेतूने गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण त्याचं ओपनिंग करत आहोत. ज्यांना हवंय त्यांनी मला नक्की संपर्क करा. दुसरी गोष्ट, मी जे सामुदायिक उपासनेचं महत्त्व जीव तोडून सांगत आहे, तर अशा लोकांचे फोन येत आहेत की ज्यांनी सामुदायिक उपासनेला जायला चालू केलंय आणि त्या उपासनेचा जो काही आनंद आहे सामुदायिक उपासनेचा, त्याची अनुभूती त्यांना येत आहे, असे फोन मला येऊ लागलेत. अतिशय आनंदाची गोष्ट आहे. परमपूज्य आईंची इच्छा आपण पूर्ण केल्यामुळे, त्यांची आज्ञेचं आपण पालन केल्यामुळे आपल्याला त्याचं फळ मिळेल ह्यात शंकाच नाही. तसंच तिसरा मुद्दा आहे की आई कलावती देवी बाय राधिका जोशी शॉर्ट्स हे चॅनल जे आहे, त्याच्यावर मी तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची 1-1 मिनिटाचे शॉर्ट्स करून उत्तरं देत आहे. ज्यांना कोणाला त्याचं अजून कळलेलं नाहीये,
त्यांनी तुमची विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं तिथे नक्की ऐकावीत. लोकांचे फीडबॅक येत आहेत, की 1-1 मिनिटात त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळाल्यामुळे डाउट्स क्लिअर होत आहेत, असे फीडबॅक येत आहेत. ज्यांनी अजून ते बघितलं नाही त्यांनी नक्की बघा, कारण तुम्ही कमेंट्समध्ये, मेसेजमध्ये विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी आई कलावती देवी बाय राधिका जोशी या शॉर्ट्सच्या चॅनलवर देत आहे. चौथी गोष्ट म्हणजे खूप जण मला YouTube कमेंट्सवर मेसेज करतायत, की सामुदायिक उपासनेची शाखा जवळची कुठे आहे? तर तिथे मी लगेच त्यांना माझा नंबर कळवते आणि मला WhatsApp करा, म्हणजे मला त्यांना तिथले पत्ता आणि फोन नंबर शेअर करायला सोपं जाईल. पण काहींच्या लक्षात ते आलेलं नाहीये. त्यामुळे कॅनडा असेल, अजून विविध ठिकाणून मला जे मेसेजेस आलेले आहेत, की जवळची सामुदायिक उपासनेची शाखा कुठे आहे? त्या लोकांनी मला कृपा करून मी सांगितलेल्या नंबरवर मला WhatsApp करा. म्हणजे मी तुम्हाला त्या ठिकाणच्या ॲड्रेसचा स्क्रीनशॉट शेअर करीन. तसंच अ, ज्यांना उपासनेची माहिती हवी असेल जवळच्या शाखांमधल्या, त्यांनी हरिमंदिर या साईटवर, आपल्या हरिमंदिरच्या वेबसाईटवर जाऊन सुद्धा जर शाखा या ऑप्शनमध्ये तुमच्या गावाचं नाव सर्च केलं, तर तिथे आपल्याला पत्ते मिळू शकत आहेत. ही क्लॅरिटी मला द्यायची होती. खूप दिवस लोकं नुसतेच शोधतायत. काही जण मला कॉन्टॅक्ट करतात, त्यांना मी बरोबर तिथल्या गावांचे ॲड्रेस देते. पण जे करत नाहीयेत त्यांना मी कमेंट्स थ्रू मेसेजेस केलेत, पण त्यांनी ते बघितले नाहीत किंवा काय मला काही कळत नाही. म्हणून मी ह्याच व्हिडिओमध्ये क्लिअर केलं. तसंच चौथा मुद्दा म्हणजे आता आषाढी एकादशी जवळ येते म्हणून उद्याच आहे, आज आपला व्हिडिओ आलाय. तर आषाढी एकादशी म्हणजे त्याची आषाढी वारी म्हणजे काय? उपवासाचा हेतू काय असला पाहिजे? गुरुपौर्णिमा विशेष हे सगळे व्हिडिओज मी मागच्या वर्षी टाकलेले आहेत. ते तुम्ही सगळ्यांनी नक्की बघा. म्हणजे वारी ह्या शब्दाचा अर्थ कळेल, उपवासाचा उद्देश कळेल आणि गुरूंचं महात्म्य कळेल. परत गुरूंचं महात्म्य सांगणारा एक व्हिडिओ आपण पुढच्या शनिवारी करणारच आहोत. सॉरी, आषाढी एकादशी आत्ता येत नाही, 28चा हा व्हिडिओ येतोय. पण लवकरच आषाढी एकादशी येत आहे. तर त्या निमित्ताने तुम्ही नक्की माझे व्हिडिओ बघा. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देत आहे. आता हे सगळं झालं. आता आपण मुद्द्यावर येऊ. आजचा मुद्दा आहे, की अनेक वर्ष उपासना किंवा सेवा करून आपल्याला फळ का मिळत नाही? परमपूज्य आई म्हणतात, देवाने जे आपल्याला द्यायचंय देणगी म्हणजे शाबासकी, ती शाबासकी म्हणजे कायमचं सुख समाधान. मग ते कायमचं सुख समाधान देव आपल्याला कधी देऊ शकेल? जेव्हा आपण पापमुक्त होऊ, आपण शुद्ध, आपल्या अंगात ती पवित्रता येईल. ते पाप केल्याशिवाय ते कायमचं सुख समाधानाची देणगी देव आपल्याला देऊ शकत नाही, अशी त्याची अडचण आहे. आणि ती मनातली घाण, ते दुर्गुण गेल्याशिवाय ते फळ मिळणार नाही, याचं आपल्याला अज्ञान असल्यामुळे आपण नुसतंच मेकॅनिकल उपासना आणि सेवा करतोय आणि रडत बसतोय, की देवाचं मी 40 वर्ष करते पण मला फळ मिळत नाही. परमपूज्य आई म्हणतायत, की गुरूंनी सांगितलेली उपासना अतिशय मनापासून त्या वेळी त्यांना पाहिजे तशी अ, जर आपल्याकडनं घडली, तर आपलं पाप नष्ट होऊन आपल्याला कायमचं सुख समाधान मिळू शकेल. पण आता अडचण काय होतीये, की सेवा करताना आपण सेवा कशासाठी करतोय, ह्याचं आपल्या सर्वांना विस्मरण झालंय. म्हणजे सेवा ही पाप जाळण्यासाठी करतोय, आपलं प्रारब्ध जाळण्यासाठी करतोय, ह्याचा विसर पडल्यामुळे थोडक्यात हेतू आणि कृती अ, वेगवेगळी झाल्यामुळे, ती मॅच न झाल्यामुळे, त्याचं एकीकरण न झाल्यामुळे आपल्याला फळ मिळत नाही. हे सोपं उत्तर परमपूज्याईंनी ह्या गहन प्रश्नाचं दिलेलं आहे. आता त्याची छानशी उदाहरणं आपण बघूया. म्हणजे हेतू आणि कृती कशी मॅच होत नाही आपल्या सर्वांची, इन्क्लुडिंग मी, आणि म्हणून आपल्याला फळ मिळत नाही, हे आपल्याला उदाहरणं बघून जास्त क्लिअर होईल, जास्त मनाला कळेल आणि त्यानंतर आपलं तसं वागणं चालू होईल. पहिलं उदाहरण मी देऊ इच्छिते. जळगावला हरिमंदिरचं काम चालू असताना, तिथे काम चालू असताना एकांनी
परमपूज्य आईंकडनं सेवा मागून घेतली, की जे बांधकाम चालू आहे त्याच्यावर मी देखरेखीची सेवा घेऊ इच्छितो. सेवा मागितली म्हणून देऊ केली. पण म्हणून परमपूज्य आई त्यांच्यावर अवलंबून होत्या असं नव्हे. मग ते भजन झाल्यावर त्या देखरेखीच्या सेवेला पण येऊ लागले. सेवेला येऊ लागले असताना त्यांना असं लक्षात आलं, की आपल्या घरातली बाथरूम पण बांधायची आहे आणि अनाय सहारी मंदिरात बांधकाम चालू असल्यामुळे इथे विटा, वाळू, रेती हे सगळं सिमेंट हे सगळं काही उपलब्ध आहे. मग हेच सामान आपण घरी घेऊन गेलो, तर आपली बाथरूम पण बांधून होईल. असं म्हणून त्यांनी कामगारांना पैसे देऊन परमपूज्य आई दुपारच्या वेळेत विश्रांती घेत असताना दुपारी 2 ते 4 ह्या वेळात हळू सिमेंट, नंतर वाळू, रेती, विटा हे हळू घरी अ, म्हणजे नेऊन घेतलं त्या कामगारांकडनं आणि त्यांना पैसे पाणी देऊन, चहा-पाण्याला पैसे देऊन दुपारच्या वेळात बांधकाम चालू केलं. ते कामगार जरा चहा-पाण्याला जाऊन येतो असं सांगून जे जायचे, ते त्या बंधूंच्या घरी बाथरूम बांधण्याचं काम करून परत हरिमंदिरात कामाला यायचे. असं करून काही दिवसांमध्येच बाथरूमचं काम पूर्ण झालं आणि त्या बंधूंची देखरेखीची जी सेवा त्यांनी मागून घेतल्यामुळे आईंनी दिलेली, ती बंद झाली. आता इथे कृती काय घडली होती, की परमपूज्य आईंकडनं सेवा मागून घेतली. पण हेतू काय होता? आपल्या घरची बाथरूम बांधून घेणं हरिमंदिरच्या सामानातनं. कळलं तुम्हाला हेतू आणि कृती ह्याचं एकीकरण कसं नाही झालं? दुसरं उदाहरण बघूया. भीमाबाई म्हणून भगिनी हरिमंदिरात भजन चालू केल्यापासनं म्हणजे फाउंडर मेंबर आपण ज्याला म्हणू शकतो. असे 18 वर्ष न चुकता दोन्ही वेळेला भजनाला येत होत्या. पण परमपूज्य आई म्हणतायत, एके दिवशी सकाळीच हरिमंदिरात काही मंडळी आली होती. त्यांना परमपूज्य आईंनी चहा केलेला असताना भीमाबाईंना सुद्धा तिन्ही त्रिकाळ चहा प्यायला आवडतो. चहा म्हणजे त्यांचं कुलदैवत हे परमपूज्य आईंना माहिती असल्यामुळे त्या मंडळींबरोबर भीमाबाईंना परमपूज्य आईंनी चहा ऑफर केला. त्यावर परमपूज्य आईंना भीमाबाई म्हणल्या, "छे छे, छी छी, मी चहा सोडून म्हणजे मी चहा सोडलेला आहे कधीच." त्यावर त्या भीमाबाईंच्याच मैत्रीण शहापूरहून अनगोलला जात असताना जाता परमपूज्य दर्शन घेऊन पुढे जाऊ ह्या हेतूने हरिमंदिरात आल्या. त्यावर परमपूज्य आई म्हणल्या परमपूज्य आईंनी त्या मैत्रिणीला चहा ऑफर केला आणि म्हणाल्या, "भीमाबाईंनी चहा सोडलाय. आता निदान हा चहा तुम्ही तरी घ्या." त्यावर ती मैत्रीण त्या भीमाबाईंना म्हणली, "अगं किती खोटं बोलतेस. काल रात्रीच तर नाही का माझ्या घरी तू चहा प्यायलीस?" त्यावर भीमाबाईंनी खोट्याचा अजून कहर म्हणजे असा केला, एखाद्या माझ्यासारखा असता तर मान्य केलं असतं, की मी खोटं बोलले, आई माझं चुकलं. पण त्यांनी खोट्याचा कळस चढवला आणि सांगितलं, की मी हरिमंदिरात चहा पिणं बंद केलं आहे. मला सांगायचं आहे आईंना थोडक्यात, की 18 वर्ष दोन्ही वेळच्या उपासनेला आलेल्या भगिनींना कधीही उपासना म्हणजे भजन न चुकवलेल्या भगिनींना 18 वर्षात परमपूज्य आईंजवळ खोटं बोलायचं नाही, हे कळू शकलं नाही. मग इथे हेतू, कृती काय होती? 18 वर्ष 2 वेळेला न चुकता भजनाला येणं ही कृती अतिशय चांगली. पण आतमधला हेतू हेतू म्हणजे काय? की परमपूज्य आईंजवळ खोटं बोलायचं नाही किंवा भजन हे पाप जाळण्यासाठी, आपलं प्रारब्ध नष्ट करण्यासाठी करायचंय. हा हेतू लक्षात न आल्यामुळे इथे गडबड झाली. तिसरं उदाहरण मला सांगावसं वाटतंय. मॅट्रिक एक एक मॅट्रिकला असलेला एक मुलगा परमपूज्य आईंना बाहेरनं काही सामान आणून द्यायची सेवा त्यांनी घेतली होती. आणि मॅट्रिकची परीक्षा तो त्या वर्षी नापास झाला. मग नापास झाला म्हणून परत त्याने परीक्षा दिली. तो नापास झाला. अशी 7 वर्ष मॅट्रिकच्या परीक्षेला तो नापास झाल्यावर त्याने परमपूज्य आईंना विचारलं, की "मी 8 वर्ष गेले हरिमंदिरची सेवा करत असून सुद्धा मला परीक्षेत यश कसं काय आलं नाही?" आपल्या सर्वांच्या मनातला प्रश्न आहे नाही का हा, की मी इतके वर्ष भजन करून मला यश का येत नाही? परमपूज्य आईंनी त्यावर दिलेलं उत्तर हे त्या मुलासाठी नसून आपल्या सगळ्यांसाठी आहे. परमपूज्य आई म्हणाल्या, की 8 वर्ष तू हरिमंदिरची सेवा केलीस हे जरी खरं असलं, तरी ते सामान माझ्यासाठी जे काही सामान तू बाहेरनं आणलंस, ते आणताना
1 पैसा, 2 पैसे असे तू छाट मारत होतास आणि असे जवळ-जवळ ₹7 हरिमंदिरचे तू चोरल्यामुळे तुला 7 वेळेला परीक्षेत अपयश आलं. त्याच्यावर कनवाळू माऊलींनी त्याला उपाय पण दिला, तो महत्त्वाचा आहे. परमपूज्य आई म्हणाल, तो लहान पोर त्याला समजत नव्हतं. म्हणून परमपूज्य आईने कृपेचं पांघरूण टाकलं आणि त्याला उपाय पण सांगितला, की ह्यापुढे बाळा झालेल्या चुकीची मनापासून देवाकडे माफी माग आणि ह्यापुढची वर्षभरची सेवा अतिशय प्रामाणिकपणे कर. ते केल्यामुळे तसंच केल्यामुळे त्या वर्षी मॅट्रिकला तो पास झाला. माऊलींनी कसं त्याला परत चूक सुधारण्याची संधी दिली. कनवाळू आहेत त्या फार, पण आपली चूक आपल्या लक्षात येत नाही आणि ती लक्षात आणून देण्याचं काम संतांचं आहे आणि त्यामुळे सुधारणा आपल्यामध्ये घडू शकते. आता चौथं उदाहरण मला सांगा. आता हे झालं एका लहान मुलाचं पदरात घेतलेलं. पण मोठे लोकं जेव्हा असे पैसे आपल्या घरी वापरतात, तेव्हा त्यांची सुटका होत नाही. बरं, याचं चौथं उदाहरण मी व्हेरी क्विकली तुम्हाला सांगू इच्छिते. हां, आता त्या मुलाची कृती काय होती? आईंजवळची सेवा आणि हेतू काय होता? पैसे चोरण्याचा. म्हणजे तुम्हाला कळतंय ना, की हेतू आणि कृती बरोबर नसल्यामुळे, ती मॅच होत नसल्यामुळे फळ मिळत नाही. सिंपल आहे एकदम. आता चौथं उदाहरण मी सांगू इच्छिते एका भगिनींचं. परमपूज्य आई असताना परमपूज्य आईंच्या सांगण्यानुसार त्यांनी त्यांच्या शाखेत सप्ताह चालू केला. अतिशय मोठ्या प्रमाणात तो सप्ताह होऊ लागला. पण झालं असं, की सप्ताह होऊ लागले मोठ्या प्रमाणात जेव्हा सप्ताह होतो, तेव्हा परमपूज्य आईंचे भक्त त्यांच्यासाठी म्हणून काही देणगी देतात सप्ताहाच्या निमित्ताने. इतर वर्षभर काही घेण्याची आपल्याकडे प्रथा नाही. पण त्या सप्ताह होण्यासाठी म्हणून काही पैसे जमतात आणि तसे पैशाची आवक वाढल्यामुळे ह्या भगिनींना ते पैसे घर खर्चासाठी खर्च करावे असा मोह होऊ लागला. त्याप्रमाणे त्या करू लागल्या. ते परमपूज्य आईंनीच बाहेर काढलं आणि पुढे त्या बाईंची अन्न दशा झाली बरं का. हे अलीकडची गोष्ट म्हणजे त्या म्हातारपणाची गोष्ट मी तुम्हाला सांगते. मी आणि आई त्यांना भेटायला गेलेलो. नेसायला वस्त्र नाही, खायला अन्न नाही, कोणीही मुलं आपल्याकडे बघत नाहीत, अशी अन्न दशा त्या बाईंची झाली. मला सांगायचंय, की असं जो कोणी करत असेल त्याला मोठी शिक्षा भोगावी लागते. त्यामुळे वेळीच सावध झालो नाही, तर नंतर मात्र दुःख भोगण्याशिवाय आपल्या हातात काहीही उरणार नाही. आता ते प्रकरण जेव्हा बाहेर आलं, तेव्हा परमपूज्य आईंनी सांगितलेला बोध आमच्याकडे आहे आणि मी तो बोध माझं त्याच्यात एकही अक्षर न घालता तुमच्यापुढे सांगतेय. कारण तो गुरूंचा बोध तुमच्यापुढे जसाच्या तसा पोचावा म्हणून. परमपूज्य आई सांगतायत, भजनापासून प्रगती होण्यापेक्षा भजनात पैशाची आशा वाढू लागल्यामुळे दुर्गुण बळावत जातात, दुर्गुण बळावत चाललेत आणि संसारातला त्रास वाढू लागला. म्हणजे हरिमंदिरचे पैसे खाल्ल्यामुळे दुर्गुण बळावले आणि संसारातला त्रास वाढला. म्हणजे भजनांनी त्रास कमी होण्यापेक्षा तो उलटच झालं. पुढे आई म्हणतात, आरतीतले पैसे घरी खर्च करतात आणि घरची परिस्थिती सुधारत नाही अशी तक्रार माझ्याकडे मांडतात. देव अनंत हस्तांनी आम्हाला द्यायला तयार आहे. अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशील दोकराने. अशी अ, अशी कृपा देव करू शकतो. सुदाम्याने भक्तीने फक्त प्रथम मूठभर पोहेच दिले, पण त्यानंतर देवाने त्याची नगरीच सोन्याची केली. आम्हालाही देव वाटेल ते देईल, पण देवाला आवडेल अशी आमच्याकडून भक्ती घडली तरच ही अट आहे. इथे श्रीकृष्ण प्रतापमध्ये सुदाम्याला जो बोध केला आहे, तो ह्या टॉपिकसाठी अतिशय रिलेटेबल आहे. श्रीकृष्ण म्हणतात, सुदामा, मनुष्याला जे सुखदुःख भोगावं लागतं, ते त्याने केलेल्या चांगल्या वाईट कर्माचं फळच होय. मनुष्य हृदयात जर कपट ठेवून वागला, तर ते देवाच्या नियमाविरुद्ध होत असल्याने त्याची शिक्षा म्हणून त्याला दुःख भोगावंच लागतं. इथे सुदाम्याची कृती काय होती, की सगळी श्रीकृष्णाची कामं तो मनापासून गुरुकुलात करत होता. पण त्यापाठी हेतू काय होता? श्रीकृष्ण हा श्रीमंताचा मुलगा आहे, त्यामुळे आज नाही उद्या तो आपल्या कामाला येऊ शकतो
अगदी हाच हेतू आपल्या सर्वांचा, जे काही आपण देवाचं 1-2% करतो त्या पाठीमागे असल्याने, हेतू आणि कृती याचं एकीकरण न झाल्याने आपल्याला फळ मिळू शकत नाहीये. फॉर एक्झाम्पल अजून उदाहरणं द्यायची तर कृती काय आहे? सोशल मीडियावर आईंचा प्रसार करतो ह्या नावाखाली पोस्ट टाकणं, व्हिडिओज टाकणं. हेतू काय आहे त्या पाठीमागे? पैसा मिळवणं किंवा प्रसिद्धी मिळवणं. आपलं वागणं काय आहे? लोकांचा राग, द्वेष, मत्सर करणं. कृती काय आहे? 40 वर्ष भजनाला जातो हे मिरवणं. मग श्रीकृष्ण विचारतात की कारल्याचं बी लावून गोड आंबा मिळेल काय? मग आपल्याला जर सुख हवं असेल तर आपण देवाला आवडण्यासारखं वागायला पाहिजे, असं श्रीकृष्ण सुदाम्याला सांगतायत, म्हणजेच आपल्या सर्वांना सुद्धा सांगतायत. आता हे चांगल्या वाईट कर्माचं फळ मिळतं ह्याचा हिशोब कोण ठेवतो बरं? ह्याचं अगदी सुंदर उदाहरण मला श्रीयुत प्रमोद ठाकूर यांचं घर ठाणा नौपाड्याला आहे. तिथे भजनासाठी त्यांनी ती जागा आईंना दिली होती की इथे तिन्ही त्रिकाळ उपासना घडू दे. तर ते पुण्याला सध्या राहतात आणि सेवेला पेटीच्या येतात. त्यांनी मला मागे सांगितलेली एक गोष्ट इथे अतिशय मॅच होतीये म्हणून मी सांगतेय, की परमपूज्य आईंना एका भक्ताने प्रश्न विचारला, की संत चमत्कार का करून दाखवत नाही? त्यावेळेला परमपूज्य आईंनी एक गंमत सांगितली आणि ती इथे अतिशय परफेक्ट मॅच होतीये. तर चांगल्या वाईट कृतीचा आपल्या हिशोब कोण ठेवतं? तर जे गण त्या गणांची नेमणूक केलेली आहे देवाने. आपण गणपतीला गणांचा अधिपती असं म्हणतो. ते जे गण आहेत ते प्रत्येकाबरोबर आपल्या हिशोब ठेवण्यासाठी नेमणूक केलेली आहे. आता समजा राधिका ही आजच्या दिवसभरात काय चांगल्या वाईट गोष्टी करेल त्याची नोंद माझ्याबरोबर असलेला गण करत आहे. किती गंमत आहे बघा. आपल्याला वाटतं की मी हा आव आणतोय प्रचाराचा किंवा चांगलं वागण्याचा, तर तो कोणाला कळत नाहीये आणि मग मी रडायला मोकळा की मी एवढं आईंचं करून मला फळ का मिळत नाही? अरे पण मनातनच शुद्धता आली नाही, चित्त शुद्ध झालं नाहीये, हेतू आणि कृती मॅच होत नाहीये, म्हणून ते फळ मिळत नाही. तर परमपूज्य आई पुढे म्हणाल्या, त्या गणांचं काम काय असतं? तो हिशोब ठेवणं आणि चांगले जे काही राधिकांनी चांगली कृत्य केली असतील त्याचं चांगलं फळ देणं आणि जी काही वाईट कृत्य केली असतील त्याची शिक्षा म्हणून दुःख भोगायला देणं, हे काम सतत अहर्निश आपल्या सगळ्यांबरोबर चालू आहे. त्यामुळे कोणीही देवाला चोरी करून, खोटं बोलून, रागद्वेष करून, हेतू वेगळा ठेवून फसवण्याचं जर प्लॅन असेल, म्हणजे फसवण्याचा उद्देश असेल, तर तो उद्देश ह्या जन्मात साध्य होणार नाही. त्यामुळे मॉरल ऑफ द स्टोरी आजची काय आहे, की आपले दुर्गुण गेल्याशिवाय उपासना आणि सेवेचं फळ मिळणार नाहीये. तसंच हेतू आणि कृतीचं एकीकरण झालं पाहिजे. कृती काय? की आईंची सेवा, उपासना. हेतू काय असला पाहिजे? शुद्ध मनाने केलेली भक्ती आणि देवाची प्राप्ती. हा त्यामागे जर हेतू झाला, तर आपल्या संसारातील सगळी दुःख निवारण करण्याचं काम देवच करील आणि तो आपलासाच झाल्यावर कशाचीही कमतरता उरणार नाही. त्यामुळे भावधरा रे आपुलासा देव करारी. आणि आधी झालेल्या ज्या काही चुका आहेत, जे काही गुन्हे झालेत आपल्याकडनं, त्याची माफी अतिशय मनापासून परमपूज्य आईंकडे मागूयात आणि त्यांना शब्द प्रॉमिस करूयात, शब्द देऊयात की ह्यापुढे आमच्याकडनं असं वागणं होणार नाही. जेणेकरून काय होईल, त्यांच्याकडे माफी मागितल्यामुळे त्या काकूंचं मी जे उदाहरण सांगितलं की त्यांची शेवटची अवस्था अन्न अवस्था झाली, म्हणजे शेवट अतिशय कठीण गेला आईंचे पैसे वापरल्यामुळे. तर तशी ती शिक्षा आपल्याला भोगायला लागणार नाही आणि आत्ताचही काही प्रारब्ध असेल तर त्याचाही नाश परमपूज्य आई कनवाळू असल्यामुळे नक्की करतील. त्यामुळे आपण त्यांच्याकडे माफी मागून प्रॉमिस करू की ह्यापुढचं वागणं आमचं चांगलं असेल आणि दुप्पट जोमाने सेवेला आणि उपासनेला सुरुवात करूया. धन्यवाद.